पुढे मी असा विचार केला मी गायक होईन. पण काय तसं फार काही जमलं नाही पुढे. मग साधारणतः मी माझ्या यंग एजमध्ये आलो. त्याच्यात मला कळलं, की आपल्याला काहीतरी या क्षेत्रात होत नाहीये. मग मी व्यवसायात जायचा विचार केला. मग व्यवसायात जायचा विचार केला तेव्हा मला असं कळलं, की काय करावं? तर मी काही व्यवसाय सुरू केले. व्यवसाय सुरू करत असताना मी वाईला गेलो. तिथे मी माझं दुकान टाकलं आणि ते दुकान चांगलं चालत होतं. सगळं व्यवस्थित जात होतं. पण म्हणतात ना, नशिबाला काहीतरी ठरवलेलं असतं, की तुला तिथे सातारला वाईला राहायचं नाहीये. तुला मुंबईत यायचंय. माझा अपघात झाला. शिर्डीला जाताना माझा अपघात झाला आणि मला पुन्हा मुंबईत यावं लागलं आणि त्यावेळेस जरा जास्त लागलं होतं. त्यामुळे मला मुंबईतच राहावं लागलं. मला ते सगळं बंद करावं लागलं. मग त्यानंतर काय करायचं? तर त्या ह्याच्यात असताना मी विचार केला, आपण ड्रायव्हिंग तर शिकलो होतो. मग याचा म्हणजे उपयोग कशा करून घ्यायचा? त्याचा उपयोग मी असा करून घेतला, की मी एक गाडी घेतली. एक सेकंड हँड गाडी घेतली आणि टुरिस्टला लावली. ती टुरिस्टला लावली आणि ती गाडीचा व्यवसाय चालू झाला. मग एकाची 2, 2ची 3 मला चांगले पार्टनर मिळाले. आमचे डॉक्टर गंडबीर म्हणून आमचे फॅमिली फिजिशियन आहेत. त्यांनी मला फायनान्स केलं. आम्ही 5 एक गाड्या तयार केल्या आणि त्या 5 एक गाड्या व्यवस्थित रूटीन चालू असताना अचानक परत बिझनेसमध्ये काहीतरी क्लॅशेस झाले, काहीतरी प्रॉब्लेम्स झाले आणि तो व्यवसाय आम्हाला दोघांनाही बंद करावा लागला. मग त्यानंतर काय करायचं? तर मी असा रिकामटेकडा बसलो होतो. त्या दरम्यानमध्ये केदारदादाला सीरियल मिळाली आणि ती सीरियल होती आमच्यासारखे आम्हीच आणि डिटेक्टिव्ह जयराम. ही त्याची पहिली सीरियल. त्या सीरियलमध्ये त्यांनी एक 5 ते 6 तेव्हा 5-6 असिस्टंटची गरज असायची. कारण तो पण नवीन होता. आणि मी तिथे मला त्यांनी बोलावलं. तो म्हणाला, "काय करतोयस? ये शूटिंगला ये. चल तू असिस्टंटचं काम बघ." मी 6वा असिस्टंट होतो. म्हणजे माझं काम होतं, की कपडे न्यायचे, चपला न्यायच्या कलाकारांच्या, ते त्यांना द्यायच्या. त्याच सीरियलमध्ये मी 4था, 3रा, 2रा आणि मग पहिला असिस्टंट झालो. म्हणजे हळू माझ्या वरचे असिस्टंट निघून जायला लागले आणि मी काम शिकत-शिकत पुढे गेलो. मग मी एडिटिंगला बसायला लागलो. मग एडिटिंग शिकायला लागलो, की एडिटिंग कसं करतात. केदारदादांनी मला खूप त्यावेळेस म्हणजे आम्हाला खोटं वाटेल तुम्हाला, की आत्ताच्या मुलांना जे असिस्टंट बनतात, त्यांना किती पैसे मिळतात, किती त्यांना काम मिळतं, कसं काम करावं लागतं. आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. मी हाय बँडपासून काम केलंय, बीटापासून काम केलंय. आता तर चिपवरती आलंय सगळं. तर त्यावेळेला आम्हाला त्या कॅसेट्स शूटिंग झाल्यानंतर असिस्टंट जो होता, तोच घेऊन जाणार एडिटमध्ये. तो ग्रॅबिंग करणार, रात्रभर जागा राहणार. ते ग्रॅबिंग झाल्यानंतर त्याचं एडिटिंग करणार. एडिटिंग झाल्यानंतर ती फायनल कॉपी डिरेक्टरला दाखवणार. डिरेक्टरने अप्रूव्ह केल्यानंतर ती कॉपी घेऊन चॅनलला जाणार. चॅनलमध्ये जाऊन बसणार. तो एपिसोड आतमध्ये बघितला जाणार. त्याचे करेक्शन्स दिले जाणार. ती कॅसेट परत आम्हाला देणार. ती परत घेऊन मी एडिटला जाणार. साधारणतः हा प्रकार दिवसभर चालायचा. म्हणजे दिवसभर शूटिंग, रात्री एडिटिंग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत एडिटिंग आणि चॅनल. संध्याकाळी कुठेतरी 6 वाजता वगैरे आम्हाला मोकळीक मिळायची, की तुमचा एपिसोड पास झालाय. हे सगळं करत असताना पैसे किती मिळायचे? तर त्यावेळेस आम्हाला ₹100 मिळायचे. मग त्या ₹100 तुम्ही जायचं यायचं सुद्धा, तुम्ही वडापाव खायचा सुद्धा आणि रात्र जागायची असेल, तर तो बिचारा एडिटर चांगला असेल, तर तो चायनीज स्वतःला मागवणार, तो आम्हाला देणार, ते खाऊन. पण या सगळ्या खडतर याच्यामध्ये हे करत असताना मला एक गोष्ट कळली, की हा त्रास आहे. पण हा त्रास उद्या कुठेतरी आपल्याला सुख देईल. उद्या ती खुर्ची आपल्याला देईल. आणि कालांतराने तसंच घडलं, की मी काम करत गेलो. काम करत असताना केदारदादाबरोबर सीरियल्स करत असताना अचानक त्याचा पिक्चरचा ओघ आला, की त्याला पिक्चरमध्ये इंटरेस्ट आला आणि त्याने सुरुवात केलं काम. त्यावेळेला सीरियल आमच्या सायमल्टेनियसली 2 ते 3 सीरियल्स चालू होत्या. मग त्या सीरियल्स ॲज अ डिरेक्टर नाही, ॲज अ असिस्टंट डिरेक्टर किंवा एपिसोड डिरेक्टर म्हणून मी करायला लागलो. एपिसोड डिरेक्टर नव्हताच तेव्हा. तेव्हा असिस्टंट डिरेक्टर. तर असिस्टंट डिरेक्टर म्हणून करत असताना मी ते काम सांभाळत, मी ते एपिसोड्स बनवून ते चॅनलला पाठवून, हे सगळा प्रवास असा अचानक व्यवस्थित सगळा सुरू होता. आणि अचानक मला स्वतःला एक चित्रपट करण्याची संधी आली आणि मग गाडी तिथेच बिघडली. मी चित्रपट साइन केला आणि मी काम सुरू केलं आणि थोडीशी मग नाराजी झाली आणि तिथून मग काम पूर्णपणे माझं बंद झालं